पुढे एक महत्त्वाची बातमी, रांगा लावूनही गॅस मिळत नाहीये असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। सर्वपक्ष बैठक बोलवावी ही सरकारला विनंती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। हा राजकीय विषय नाही, हे देशावरचं संकट आहे, तर सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र बोलावून गांभीर्याने चर्चा करणं गरजेचं असं राऊतही म्हणाले। दोन्ही विधिमंडळांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे असंही राऊतांनी म्हटलं। मोदींनी स्वतःच बदनामी केली असंही संजय राऊत म्हणाले। विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले। आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्राइसिस आहे। त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्या तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे। जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया। पण गेले अनेक दिवस पॉवर सिक्युरिटीवर राहुल गांधीजी सातत्याने बोलत आले। जे जे राहुलजी बोललेत ते सगळं आता खरं होताना आपल्याला 2 आठवड्यांनी दिसते। मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही। ते भारतीय जनता पक्षाने एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे। पण आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोमतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतायत। मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतात। सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवून गांभीर्यानं चर्चा करणं गरजेचं आहे। विधिमंडळात चर्चा केली पाहिजे।